नमस्कार, मी सोनम युवराज आरसी। हा सण सौभाग्यवती स्त्रियांकडून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत म्हणून साजरा केला जातो। या दिवशी वडाची पूजा केली जाते, उपवास ठेवला जातो, पुरणपोळीचा नैवेद्य असतो। हा सण पूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो आणि हा व्रत करताना स्त्रियांना म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो त्यांच्या चेहऱ्यावर। किंवा सण सत्यवानाचे पत्नी सावित्रीनं हा सण केलेला आहे। सत्यवानाचा मृत्यू झाल्यानंतरनं त्या सत्यवानाला परत घेण्यासाठी आयुष्य परत मागण्यासाठी सावित्रीनं हे व्रत करून ती सत्यवान पतीला परत करून घेतलं। त्यासाठी ह्या व्रताचं महत्त्व आहे। त्यामुळं त्या दिवशीपासून सुवासिनीने सगळे हे व्रत करत असतात। सत्यवानाच्या पत्नीनं आपल्या नवऱ्याचे प्राण परत आणून एक महिलांपुढे एक आदर्श ठेवलेला आहे आणि ही प्रथा अशीच पुढे चालत आलेली आहे आणि ही प्रथा पुढे नेण्यासाठी आम्ही नेत आहोत। हे आम्हाला खूप म्हणजे भाग्य आम्हाला लाभलेले आहे असं आम्हाला वाटतं। बरं, हे पूजा वगैरे करून कसं वाटतंय, कसं फील वाटतं? खूप छान, खूप प्रसन्न वाटतं, खूप समाधान वाटतं की आमचे जे पती आहेत तेच आम्हाला पुढच्या प्रत्येक जन्मी राहो अशी ही आमची प्रार्थना असते वडाच्या झाडाकडे। 7व्या जन्मी हाच नवरा भेटू दे म्हणून हा व्रत करतो आम्ही। म्हणजे पूर्ण तृप्त आहात तुम्ही पतीच्या बाबतीत। आधा किरण सिंह राजपूत है। हम राजपूत खानदानों में से आए, लेकिन ये परंपरा मराठे में रहने की वजह से, पति के जीवन दान की वजह से हमको भी ये आवड़ निर्माण हुई कि हम भी हर साल वट पूर्णिमा के पूजा करते। मेरी शादियों के 25 साल हुआ से, लेकिन अभी भी हमको ये साल पहला साल है ऐसा लगता है हमको। तो पति के सौभाग्य, पति के जीवन दान की वजह से पूजा करते हमको बहुत आवड़ है, ये पूजा में इंटरेस्ट है हमको। और हम राजपूत से राजस्थान से रहने के बाद में भी हम महाराष्ट्र में आने में ये सीखे हम कि वट पूर्णिमा करना चाहिए बोल के। अच्छा, राजस्थान में ये प्रथा नहीं है, अभी महाराष्ट्र में ये प्रथा है। आप 25 बरस हुए ये प्रथा करते, आपको कैसा लगता है ये प्रथा के बारे में? अच्छा लगता है ये वट पूर्णिमा करने के लिए। एक सौभाग्य स्त्री जैसा तैयार होते ना, सबकी देखी स्किन वैसा वे बना, ये साल देखते हैं और अगले साल और स्त्री सौभाग्य का दागिना डाल के आती 7वें जन्म पति यही मिलना बोल के। हर साल झगड़े होते, लेकिन ये इस साल के पति हमको यही होना चाहिए ऐसा लगता। म्हणजे संसारात खट्टा मिठ्ठा हे चालत राहतात, तरी देखील 7 जन्म किंवा जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून तुमची अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही प्रार्थना देखील केलेल्या आहे। तर कसं वाटते की महाराष्ट्रातली ही प्रथा जे आहे याविषयी तुमच्या तिकडच्या महिलांना सांगताना तुम्ही आवर्जून असं सांगत असता का या प्रथेबद्दल? हो, तिकडं राजस्थान में कैसे करवा चौथ बोल के करते ना, वो रात में पूजा करते अपने इधर वट सावित्री पूर्णिमा दोपहर में करते हैं और उधर चांद देख के करते ना, वो पानी पिलाने का। वो अपने इधर ऐसा झाड़ को पेड़ को करते ना, उधर नहीं करते, वो चांद के देख के। ये सब पूजा उनको बताते क्या ऐसा होता है ऐसा होता है बोल के? हम देखते, हमारी पूजा उन्होंने देखते राजस्थान। यावर त्या महिलांच्या काय प्रतिक्रिया असतात याच्याबद्दल थोडंसं सांगा। उनको भी बहुत आवड़ है अपने महाराष्ट्र की देख के, अपने महाराष्ट्र का पोशाक देख के उनको बहुत आवड़ है। और अमेरिकन वाले भी अपने महाराष्ट्र की पोशाक कर रहे हैं अभी इधर आके, भारत को आके महाराष्ट्र की पोशाक कर रहे हैं अमेरिका के भी लोग। कसं वाटतंय मग हे प्रथा तुम्ही पूर्वापर जे जपत आलात तर त्याबद्दल कसं वाटतंय? बहुत अच्छा लगता है ये सब देख के, पूजा ये करके, और आने वाली पीढ़ी को भी ये सिखाने को अच्छा लगता है। जैसे हमारे बहू आएंगे कल, तो हमको भी बहू को भी सिखाने में हमारे को इंटरेस्ट रहेगा। माझं नाव पूजा आकाश राजपूत, मी राहते विलासनगर विभागामध्ये। आज माझी पहिली वटपौर्णिमा आहे आणि आज पूजा झालेली आहे वडाची। आणि 7 जन्म आकाश हेच मला पती मिळो म्हणून मी ही आज पूजा केलेली आहे। काय महत्त्व काय आहे आज वटपौर्णिमे? हे वडाची पूजा करायचं। 1 मिनिट, वटपौर्णिमा दिनाचं आजचं महत्त्व काय आहे ते थोडक्यात सांगा। कशासाठी पूजा करता आज? म्हणजे 7 जन्म हाच पती लाभू दे म्हणून मी ही पूजा केलेली आहे आणि सर्व सौभाग्यवती स्त्रिया ही पूजा करतात। जसं बोला बोला। सती सावित्रीने तिच्या पतीला कसं जीवनदान दिलं, त्या पतीच्या संरक्षणासाठी जीवनदानासाठी मी ही पूजा केलेली आहे। असा 7 जन्म मला आकाश रावांची साथ लाभू दे हेच ईश्वराने प्रार्थना करते। ही प्रथा महाराष्ट्रातच आहे की इतर ठिकाणी देखील याची पूजा वगैरे केली जाते? काय काय तुमचं काय?
मत? ही प्रथा महाराष्ट्राऐवजी बाहेर देशातही सर्वजण करतात. महाराष्ट्रात जास्त करून महाराष्ट्रात जास्त करतात. ह्या प्रथेची जास्त पूजा वगैरे करतात. केलेली असते आणि जास्त महत्त्व आहे. हां, बरं, आज तुम्ही देवाजवळ काय मागणं मागितलेलं आहे? माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, त्यांना सुख समृद्धी लाभू दे आणि हेच पती मला 7 जन्मी मिळू दे म्हणून मी प्रार्थना केलेली आहे. आणि घरासाठी वगैरे आमच्या संसारासाठी सौभाग्यासाठी मी समृद्धीसाठी मी प्रार्थना केलेली आहे.